साथीनो, बहुजन संघटकच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील आणि गेल्या 2 वर्षात लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये आपापल्या ठिकाणावरून आपण महामानवांचं अभिवादन असेल किंवा मग 26 जानेवारी येणारा प्रजासत्ताक दिन असेल यांच्या माध्यमातून असेल, आपण अभिवादनाचा सोहळा असेल किंवा मग समाजात एक वैचारिक प्रबोधनाची परंपरा जी आहे तर ती कायम करण्यासाठीची ऑनलाईन व्याख्यानमाला किंवा ऑनलाईन चर्चासत्र सातत्याने आयोजित केलं जाते. आणि आजच्या या येणाऱ्या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानाच्या किंवा या चर्चासत्रामध्ये मला बोलण्याची संधी बहुजन संघटकच्या संयोजक टीमने मला दिली आणि गेल्या 2 दिवसापूर्वी माझ्याशी संवाद साधून मला म्हटले की शमिभाताई, तुम्ही बहुजन संघटकच्या पेजवरून भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये, कारण प्रजासत्ताक दिन हा आपण ज्या भारतीय संविधानाच्या लोकार्पणासाठी किंवा आपण भारतीय संविधान जे स्वतःप्रती आपण अर्पित केलेलं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून ज्या पातळीवर साजरा केला जातो तर त्यासाठी बहुजन संघटकच्या वतीने हा एक स्तुत्य असा उपक्रम राबवला जातो. संविधानाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण आपण जर बघतोय की गेल्या काही काळामध्ये या देशातल्या प्रतिगामी शक्ती ह्या मोठ्या विकोपाला जाऊन विकृत पद्धतीने जी मांडणी करतात आणि ते विकृत पद्धतीने मांडणी करत असताना भारतीय संविधान हे एका विशिष्ट घटकासाठी आहे किंवा ते एका प्रवर्गापुरता आहे किंवा मग यांनाच त्या सवलतींचा विशेष असा लाभ दिलेला आहे भारतीय संविधानाने, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. पण भारतीय संविधान मुळात काय सांगतं, कारण भारतीय संविधान ज्या मूल्यांवर आधारित आहे ती मूल्य आपल्याला आधी कळली तर आपल्याला संविधानाचा मूळ उद्देश आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि म्हणून आजचा विषय मांडत असताना मला जो विषय दिला गेला आहे की समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी भारतीय संविधान, समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी भारतीय संविधान. आता संविधान याविषयी भारतीय जनमानसामध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज आहेत, जे की मी मगाशी बोलत असताना बोलले. पण त्यासोबतच अजूनही या देशातल्या 60% लोकांना भारतीय संविधान आणि भारतीय दंडविधान या दोन गोष्टीतला फरक माहिती नाहीये. म्हणजे पोलीस प्रशासन राबवत असलेली कायदे प्रणाली व न्याय प्रणाली, म्हणजे न्याय व्यवस्था असेल, इथली भारतीय दंडविधान असेल, भारतीय फौजदारी कायदा असेल किंवा भारतीय दिवाणी कायदा असेल, आणि मग भारतीय संविधान, या 3 वेगवेगळ्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. आणि या 3 वेगवेगळ्या पातळीवरच्या गोष्टी अद्यापही इथल्या 60% जनमानसाला माहीत नाहीये. आणि त्या माहीत नसल्यामुळे नेमकं मग भारतीय संविधान काय आणि भारतीय संविधानाचा मूलभूत हेतू किंवा मूलभूत उद्देश काय या संदर्भाच्या ज्या संकल्पना आहेत तर त्या स्पष्ट नाहीये. मुळात या सगळ्या व्याख्यानमालेमध्ये गेल्या 3 दिवसापासून मी देखील लाईव्ह मध्ये नाही पण नंतर मी त्या सगळ्या ऐकल्यात. मान्यवरांनी मांडलेली संविधानाविषयीची जी काही अभ्यासपूर्ण व चिकित्सक अशी मांडणी आहे तर ती मी ऐकलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होतं की भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय आणि भारतीय संविधान कुठल्या कुठल्या घटकांविषयी बोलतं. आज मी स्पेसिफाईड करून बोलणार नाही. जे स्पेसिफाईड मी बोलत असताना भारतीय संविधान हे पारलिंगी समुदायाला, ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीला, होमोसेक्शुअल कम्युनिटीला काय न्यायिक अर्थ, न्यायिक साधन देतं किंवा न्यायिक बळ देतं किंवा मग समतेची मांडणी जी आहे तर ती फक्त माझ्या समुदायापुरती मर्यादित न ठेवता मी भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, आपण सगळेचे सगळे मित्रांनो भारतीय संविधान हातात घेतलं की एक प्रश्न पडतो. 395 कलमी जाडजूड पुस्तक, त्यातली भाषा अतिशय त्याला आपण म्हणू की सर्वसामान्य व्यक्तीला ते क्लिष्ट वाटते किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनाच्या पलीकडे त्यातले संदर्भ जातात. किंवा आतापर्यंत एक समज कायम ठेवलेला आहे की भारतीय संविधान म्हणजे काय, तर या देशामधला कायदा, या देशामधली शासन व्यवस्था, या देशामधली प्रशासन व्यवस्था, या देशातले राजकारण हे चालावं यासाठी दिलेली काहीतरी नियमावली आहे बाबांनो. पण मुळातच नाही. भारतीय संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पातळीवर संविधानाची मांडणी केलेली आहे किंवा संविधानाच्या संदर्भामध्ये 395 कलमांची ज्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे तर ते आपण जर बारकाईने लक्षात घेतलं तर प्रत्येक कलम, घटनेतला प्रत्येक कलम हा एका मूल्यावर आधारित आहे. आणि ही मूल्य काय, तर ही मूल्य आपल्याला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सापडतात.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये लिहिलेली कुठली मूल्य? तर समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी, गणराज्य. आणि त्यात मग मी स्पेसिफाईड करते की या सगळ्या मूल्यांची मांडणी कुणासाठी केली गेलेली आहे. या मूल्यांचं महत्व आपण समजून घेतलं तर आपल्याला ती 395 कलम नेमके काय सांगतात हे लक्षात येतं. समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य. तर या सगळ्या गोष्टींमध्ये समता. मग बाबासाहेब म्हणतात तर इथला जो सामाजिक संघर्ष आहे, इथल्या 5000 वर्षाच्या पितृसत्तात्मक वर्णवादी आणि जातीय व्यवस्थेतला जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये मुळातच समता हरवली आहे. या 5000 वर्षामध्ये असलेली जी काही व्यवस्था आहे, तर या 5000 वर्षाच्या व्यवस्थेमध्ये इथल्या पितृसत्तात्मक मांडणीने असेल किंवा इथली वैदिकांची वर्णव्यवस्था असेल, त्या वर्णव्यवस्थेवर आधारित इथली असलेली जाती व्यवस्था असेल आणि या जाती व्यवस्थेचा मग जो शोषणाचा भाग आहे, या शोषणाच्या भागामध्ये इथली समताच हरवलेली आहे. आणि मग ही हरवलेली समता, मग या समतेमध्ये होत असलेलं, या समतेच्या अंगाने जर विचार केला तर इथल्या व्यवस्थेमध्ये होत असलेलं जे शोषण आहे, त्या शोषणाला काढून इथे असलेल्या प्रत्येक, आणि भारतीय संविधान केवळ फक्त जिवंत व्यक्तींविषयी लिहत नाही, ही एक प्रकर्षाने अगदी नोंदपूर्वक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की भारतीय संविधान केवळ जिवंत व्यक्तींविषयीच नाही, तर इथे असलेल्या जल, जमीन, जंगल, इथे असलेले त्यावर आधारित असलेलं इथलं वन्यजीवन असेल, इथले पशु पक्षी प्राणी असतील, इथल्या नदी नाले असतील, अगदी पर्वतांपासून तर अगदी खनिज गौण संपत्तीपर्यंत असेल, या सगळ्या गोष्टींची मांडणी किंवा त्या सगळ्यांच्या संदर्भातल्या न्यायाची भूमिका ही भारतीय संविधान करतं. आणि भारतीय संविधानाने मग त्या समतेच्या तत्वामध्ये इथे असलेला जो काही शोषणाचा गाभा आहे, तर त्या शोषणाच्या गाभ्याला लांब जाऊ दिलं. या शोषणाच्या गाभ्यामधून समानतेकडे जात असताना मग त्या समानतेमध्ये जल, जमीन, जंगल असेल, त्यावरचा सर्वांचा समान अधिकार असेल, त्या तिथे असलेल्या प्रत्येक जैव घटकाचा असलेला जगण्याचा अधिकार असेल, त्याच्यासाठी मग यामध्ये आपण म्हणू की कसं काय, तर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट. जर तुम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ऍक्ट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधानाच्या अंतर्गत असलेल्या कलमांची संदर्भ घेऊन मग त्यामध्ये इथे असलेल्या अगदी चिमणी असेल, मुंगी असेल, आणि इथे असलेला मग प्रत्येक श्वापद असेल, इथे असलेला झाड असेल, या प्रत्येक गोष्टीला एका समतेच्या पातळीवर आणून ठेवणं, म्हणजे त्याला जगण्याचा समान अधिकार देणं, त्याच्या जगण्याच्या अधिकारासोबतच त्याच्या निर्वहनाची जबाबदारी देखील घेणं, हे इथल्या शासन व्यवस्थेकडे आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेकडे त्याची सिस्टीममध्ये त्याला बसवून त्याची मांडणी करून देणं, हे समतेच्या या मूल्यावर आधारित आहे. मग समता, म्हणजे समता येणं खूप गरजेचं आहे. आणि समतेच्या या मूल्याला समजून घेत आपण जर त्याला फॉलो केलं प्रॉपर आपल्या लाईफमध्ये, तर आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधानाला समता का गरजेची वाटते. आणि बाबासाहेबांनी मग त्यामध्ये कलमांतर्गत दिलेली जी काही असेल, मग ती आपल्याला नागरिकत्वाचे अधिकार असतील, मग त्या ठिकाणी सांपत्तिक अधिकार असतील, त्या ठिकाणी आपल्याला अभिव्यक्तीचा दिलेला अधिकार असेल, त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार असेल, त्या ठिकाणी दिलेला उमेदवारीचा अधिकार असेल, त्या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी लोकसंघटनात्मक जनांदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा अधिकार असेल, या पद्धतीची सगळी मांडणी आणि या सगळ्या पद्धतीच्या अधिकारांची जर आपल्याला कुणी ही दिलेली आहे, बाजू दिलेली आहे, किंवा आपल्याला भक्कम असं बळ जर कोणी दिलेलं आहे, तर ते भारतीय संविधानाने दिलेलं आहे आणि त्यातल्या समता या मूल्याने दिलेला आहे. मग समता, मग स्वातंत्र्य, मग स्वातंत्र्याच्या विषयी आपण ज्यावेळी बोलतो तर स्वातंत्र्य कशापासून हवं. आता गेल्या 2-3 दिवसापासून स्वतःला पुरोगामी मनवणाऱ्या एका गटातल्या अभिनेत्याने नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्या एका पावणे दोन तासाच्या सिनेमामध्ये नथुराम गोडसेचा रोल केलेला आहे. आणि मग सोशल मीडियावर ते चाललेलं आहे की त्याच्या अभिव्यक्तीचा भाग, पण त्याच्या अभिव्यक्तीचा भाग करत असताना त्याच्या अभिव्यक्तीने केलेली जी काही समतेच्या स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बघा, समता आणि स्वातंत्र्य हे अटॅच आहे. समतेला वेगळं आणि स्वातंत्र्याला आपण वेगळं करू शकत नाही, कारण समता असेल तरच स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य असेल तरच अभिव्यक्तीचा आनंद. ही जी शृंखलाबद्ध
संरचना आहे संविधानाची आणि त्या मूल्यांची, तर ती आपल्या जर लक्षात आली तर आपल्याला खऱ्या अर्थाने कॉन्स्टिट्युशनल राईट्स हे कळतील. आणि मग त्या स्वातंत्र्यामध्ये काय येतं, तर मी मगाशी बोलत असताना जसं म्हटले की इथला जो शोषणाचा गाभा आहे, तो शोषणाचा गाभा हा ज्या पद्धतीने समतेचा अधिकार हिणावून घेत होता, तर समतेचा अधिकार हिणावल्यानंतर स्वातंत्र्य, तुमच्या वागण्यावर स्वातंत्र्य, तुमच्या बोलण्यावर स्वातंत्र्य, तुमच्या खानपानावर स्वातंत्र्य, तुमच्या विचारांवर स्वातंत्र्य, या सगळ्या स्वातंत्र्याच्या गोष्टी ज्या आहेत याला मर्यादा होत्या. इथल्या मनुस्मृती आधारित धर्मव्यवस्थेने किंवा मग जगातल्या सगळ्याच धर्मांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर सगळेच धर्म हे त्या पद्धतीने माणसाच्या स्वातंत्र्याचा कोंडमारा करणारी आहे, तर त्याला एका विशिष्ट कुंपणामध्ये बसवणारी आहेत. तर या सगळ्या गोष्टींना मग भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, मग या स्वातंत्र्यामध्ये त्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य तर आलंच, पण राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक स्वातंत्र्य आलं. मग या सामाजिक स्वातंत्र्यामध्ये काय, तर सामाजिक स्वातंत्र्यामध्ये मग मला व्यक्ती म्हणून अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, माझ्या आंतरिक आनंदासहित सामाजिक नैतिकतेचं अधपतन होता. मी याला परत एकदा रिपीट करेन की सामाजिक नैतिकतेचं अधपतन होता. तर सामाजिक नैतिकता काय, तर सामाजिक नैतिकता माणसाला माणूस म्हणून जगू देणे आणि त्याच्या आनंदाची कुठल्याही प्रकारे अब्यूज न होणं, त्याचं शोषण न होणं, या शोषणाच्या संदर्भामध्ये घेतलेली काळजी, ही सामाजिक नैतिकता, सो कॉल्ड सामाजिक नैतिकता, जी काही पेट्रियार्किक किंवा वैदिकांच्या धर्माच्या अनुषंगाने किंवा मग आपल्याकडे आताच एक स्टेटमेंट ज्यांनी दिलं होतं अशा पद्धतीने की चालताना बाईची टाच दिसू नये, अशा पद्धतीची नैतिकता नाही. ही नैतिकता तुमच्या जगण्यावर बंधनं घालणारी आहे, तुमच्या वागण्यावर बंधनं घालणारी आहे, तुमच्या बोलण्यावर बंधनं घालणारी आहे. तरी ही सो कॉल्ड जी पितृसत्तात्मक वैदिकांच्या व्यवस्थेने दिलेली तथाकथित नैतिकता आहे, या तथाकथित नैतिकतेला नाही तर मानवी नैसर्गिक स्वभावधर्मानुसार शोषण न होता, तर शोषणाला कायम न करता जगण्याचा आनंद देणारी जी नैतिकता आहे, ती नैतिकता भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य या मूल्याला अभिप्रेत आहे. आणि मग ते स्वातंत्र्य मिळायला हवं. चला, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये असेल, पेशवाईमध्ये असेल किंवा मग तत्कालीन राजकीय आक्रमकांनी केलेली इथली राजसत्तात्मक भांडणं, लढाया असतील, त्यामधून आलेली गुलामी असेल, या सगळ्या गुलामीमध्ये सगळ्यात अधिकाधिक जर शोषण करणारी कुठली व्यवस्था होती, तर ती धर्माधारित वर्ण आणि लिंग, जात यावर आधारित शोषणाची व्यवस्था होती. तर या व्यवस्थेने माणसाचं शोषण केलं, त्याचं स्वातंत्र्य नाकारलं, त्याला त्याच्या नैसर्गिक स्वभाव धर्मानुसार जगणं नाकारलं. हे जगणं नाकारलं गेलं आणि या जगण्याला मग एक आपण म्हणू की त्या जगण्याच्या मोकळीकतेचा मार्ग हा भारतीय स्वातंत्र्य संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. आणि मग स्वातंत्र्यानंतर हे पण समता, मग स्वातंत्र्य, मग न्याय. मग न्याय कुठल्या पातळीवर, तर न्याय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोनच येतं. डोळ्याला पट्टी बांधलेली आंधळी न्यायदेवतेची मूर्ती, आता तिला देवता म्हणावं की नाही म्हणावं हा माझ्यासाठी प्रश्न आहे, किंवा न्यायव्यवस्थेची मूर्ती आपण म्हणूया. पण मी म्हणेल की केवळ भारतीय दंडविधान, फौजदारी किंवा मग न्यायिक, या दोनच प्रक्रियांमध्ये न्याय येतो का, तर न्यायाला मर्यादित ठेवण्याचा प्रकार जो इथल्या राज्यव्यवस्थेने, इथल्या राजकीय शासन व्यवस्थेने किंवा प्रशासन व्यवस्थेने, राजकीय शासन व्यवस्था ही एका विशिष्ट विचारांच्या भोवती रुंजी घालणारी असते. या देशातल्या 70 वर्षाच्या राजकीय इतिहासाकडे आपण पाहिलं तर या देशामध्ये काँग्रेस असेल, मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा मग डाव्यांची भूमिका असेल, मग त्याला आपण प्रतिगामी किंवा पुरोगामी, आपण त्याला डावे उजवे म्हणतो, तर यांच्या भूमिका असतील, तर ह्या एका विशिष्ट राजकीय स्वार्थ बिंदूभोवती केंद्रित असतात. आणि भारतीय राजकारणाचं इथे असलेलं जातीय उतरंडीचं वर्चस्व, या वर्चस्वाला कायम ठेवून अभिजनवादाला कायम करणाऱ्या असतात. तर या सगळ्या गोष्टींना मग चौकटबद्ध करत असताना यांनी न्यायाला पण मर्यादित करून ठेवलं. आणि न्याय ही संकल्पना केवळ मग फौजदारी प्रक्रियेमध्ये किंवा मग न्यायिक प्रक्रियेमध्ये चालते अशा पद्धतीची मांडणी केली गेली किंवा मग समाजापर्यंत त्या पद्धतीनेच पोहोचविले गेलं. पण मुळातच नाही, न्याय हा इथपर्यंतच मर्यादित असू शकतो असं कधी येऊ शकत नाही.
मग न्याय कशात हवा? तर मी सुरुवातीलाच म्हटलं की ही समता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये असलेली जी काही मूल्य आहेत, तर ही मूल्य ही शृंखलाबद्ध मूल्य आहेत. त्यांना आपण वेगवेगळं करू शकत नाही. क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये जो विषय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे, विलगीकरण कक्ष, तर तसं आपण प्रत्येक शब्दाला विलगीकरण त्याचं करू शकत नाही, त्याची वेगळी करू शकत नाही. ती एक शृंखलाबद्ध आणि साखळीबद्ध अशी मांडणी आहे. त्याला तुम्हाला अटॅच करावं लागेल, त्याला कुठेही सिंगल ठेवता येणार नाही. समता ही न्यायाशी जोडलेली आहे, समता ही स्वातंत्र्याशी जोडलेली आहे, स्वातंत्र्य हे न्यायाशी जोडलेलं आहे. आणि मग न्याय या संकल्पनेमध्ये जे समतेमध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये येतं. आणि मग समता ज्या गोष्टीमुळे हिणावली जात होती किंवा ज्या गोष्टीमुळे समतेपासून इथे असलेला 96% बहुजन समाज दुरावला जात होता, इथल्या 4% वर्गांच्या स्वतःच्या स्वार्थ केंद्रित सत्ताकांक्षी सत्ताकांक्षी म्हणेल मी त्याला, महत्वाकांक्षी म्हणणार नाही, सत्ताकांक्षी स्वार्थी धोरणांमुळे, तर ह्या वर्गाला मग त्या समतेच्या रेषेवर आणून ठेवणं आणि मग त्या समतेच्या रेषेकडून त्याला स्वातंत्र्याकडे आणणं आणि मग स्वातंत्र्याकडून त्याला न्यायाकडे देणं. तर न्यायाकडे जात असताना मग तो न्याय केवळ एका न्याय, मी मगाशीच बोलताना म्हटलं की भारतीय संविधानातले 395 कलम हे केवळ आपण इथे लाईव्ह आहोत एवढ्या हाडामासाच्या ह्युमन स्पेसिस पुरतं ते मर्यादित नाहीये. तर आताच्या क्षणाला जे काही सायंटिफिकली, ज्याला सायन्स म्हणतं की आताच्या क्षणाला आपण बसलेलो आहोत, तर या ठिकाणी अब्जो मायक्रोस्पेसिस पण आपल्या अवतीभोवती आहेत. तर या मायक्रो ऑर्गन्स आणि मायक्रोस्पेसिस यांच्याविषयी पण हे तितकीच न्यायिक भूमिका ठेवतं. तर त्याविषयी असलेला मग जो काही न्याय आहे, तर त्या न्यायामध्ये मग तुमचा जगण्याचा न्याय, तुमच्या विचारांचा न्याय, तुमच्या अधिकारांचा न्याय, त्यासोबतच तुमच्या नागरिकत्वाचा न्याय. मग नागरिकत्व म्हटल्यानंतर मग त्यासोबत कर्तव्य आलं, जबाबदारी आलं. तर त्या कर्तव्य आणि जबाबदारीच्या संदर्भामध्ये असलेली जी काही मांडणी आहे, तर ती मांडणी ही देखील या न्यायामध्ये आहे. आणि हा न्याय कशा पद्धतीने व्यष्टी ते समष्टी हा शब्द त्याला मी म्हणेल की थोडासा सिम्प्लिफाईड करून मला सांगता येईल की नाही मला माहीत नाही, कारण बऱ्याच वेळा माझ्या मांडणीमध्ये शब्दांचा बोजडपणा असतो. तर त्या व्यष्टी ते समष्टी म्हणजे व्यक्तीपासून तर इथे असलेलं जे काही आपल्या अवतीभोवती आहे, म्हणजे आता मी ज्या खोलीत बसले आहे ती 10 बाय 10ची खोली आणि या 10 बाय 10च्या खोलीचा 7-12, त्या 7-12 असलेलं इतर भोगवटाधारक म्हणून माझा असलेला अधिकार आणि या इतर भोगवटाधारकाच्या अधिकारामध्ये इथे असलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा, शासकीय यंत्रणेचा, मी नागरिक म्हणून लागणारा देयक कर आणि त्या देयक कराच्या माध्यमातून मग माझ्यासाठी होणारी माझ्या घरासमोरच्या रोडाची बांधणी, स्ट्रीट लाईट, याच्या कराचं व्यवस्थापन, ही सगळी भूमिका. मग त्याच पद्धतीने ही सगळी भूमिका एका व्यक्तीपासून तर पूर्ण देशाच्या संबंधामध्ये, आणि मग देश म्हणून त्यामध्ये जे जे येतं, देश म्हटल्यानंतर फक्त मग सरळ रस्ते नसतात किंवा मग माणसं नसतात, त्यामध्ये मग इथे नदी आहे, नाले आहेत, इथे पहाड आहेत, इथे जल, जमीन, जंगल, याच्यामध्ये जे जे आहे ते आहे. त्यासोबतच मग इथली जिवंत माणसं असतील, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. तर हे सगळं त्या न्याय या व्यवस्थेमध्ये भारतीय संविधान ऍड करतं. आपण समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, आता बंधुतेच्या साखळीला समजून घेणं. आता समता, स्वातंत्र्य, न्याय आणि मग बंधुता. तुम्ही म्हणाल की बंधुता 4th स्टेजला का? तर बंधुता तयार होण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे, तर बंधुता ही सहजासहजी तयार होणार नाहीये. संविधानकर्त्यांनी या देशाच्या 5000 वर्षाच्या शोषणाधारित सरंजामी भांडवली वर्ग, वर्ण, जात, लिंग, पंथ अशा पद्धतीच्या व्यवस्थेचा प्रचंड सूक्ष्म तसा अभ्यास केलेला होता. केवळ इथलाच नाही तर जगभरातल्या लोकशाहीवादी आणि त्यासोबतच लोकशाही नसलेल्या देशातल्या ज्या काही निमलष्करी व्यवस्था आहेत, तर त्या निमलष्करी राज्यव्यवस्थेच्या नियमावलींचा देखील संविधानकर्त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता. बाबासाहेबांनी केलेला हा अभ्यास, आणि मग त्या अभ्यासातून बाबासाहेबांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी, ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही, लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालविलेलं लोकशासन. अतिशय सोप्या सरळ शब्दामध्ये, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालविलेलं लोकशासन म्हणजे लोकशाही. म्हणजे दर 5 वर्षांनी आपण मत द्यायला जाणार आणि मग त्या मतपेटीतून मग नवा लोकप्रतिनिधी जन्माला येणार.
बऱ्याच वेळा काही जण बोलताना म्हणतात की इथे राजा दर 5 वर्षांनी मतपेटीतून जन्माला येतो. राजा जन्मालाच येत नाही, राजा जन्माला येणं बंदच झालं. ज्यावेळी आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही आमच्या प्रती हे संविधान अर्पित केलं, त्यावेळी आम्ही इथल्या राजेशाही व्यवस्थेला किंवा इथल्या एक हाती असलेल्या सत्ता धोरणाला आम्ही नाकारलं आणि मग आम्ही आलो भारतीय संविधानाच्या या मांडणीकडे. मग या मांडणीकडे येत असताना आम्ही ज्यावेळी चौथ्या मूल्याकडे येतो, तर हे चौथं मूल्य जे आहे, या चौथ्या मूल्याचा बेसच ही आधीची 3 मूल्य आहेत. समताधिष्ठित समाज निर्माण होणार नाही. जसं अण्णाभाऊ म्हणत असत ना की देश की जनता भूकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. सीमेच त्या पद्धतीने समतेमध्ये भाकरीचा अधिकारही तितकाच येतो. मग त्या समतेच्या भाकरीच्या अधिकारामधून स्वातंत्र्याची होणारी भूमिका आणि मग त्यातून न्याय. समतेने भाकरी सगळ्यांना मिळणं म्हणजे जगण्याचा अधिकार सगळ्यांना मिळणं, अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण, अलीकडे वाढलेली 5वी-6वी मूलभूत गरज आहे तंत्रज्ञान. तर यावर सगळ्यांचा समान अधिकार, या समान अधिकारातून त्यांच्या उदरनिर्वाहासोबतच त्यांच्यातल्या जाणीवेतला अधिक प्रखर करणं आणि या जाणीवेला प्रखर करून त्यांच्यातल्या नेणिवेतली गुलामी मारणं, त्यांच्यातली नेणिवेतली गुलामी मारणं, हे सगळं या कॉन्स्टिट्यूशनला अभिप्रेत असलेल्या मूल्यांचा बेस आहे. आणि मग ते समताधारित, मग त्या समतेकडून आपण येतो स्वातंत्र्याकडे. आणि मग त्या स्वातंत्र्यामध्ये काय, तर त्या स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या उदरनिर्वाहासाठी योग्य प्रमाणामध्ये पोषक आहार पुरवणं, त्या पोषक आहारासोबतच त्याच्या आरोग्याची मूलभूत काळजी आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजन करणं, त्या प्रतिबंधात्मक आरोग्याच्या उपाययोजनासोबतच शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या माध्यमातून शिक्षणातून त्याच्या आपण ज्याला म्हणू की त्याच्या क्षमतांचा विकास करणं. मग त्या क्षमता वेगवेगळ्या पातळीवरच्या असू शकतात. कुणाची क्षमता ही टेक्निकल असू शकते, कुणाची क्षमता ही बौद्धिक पातळीवरची असू शकते, कुणाची शारीरिक पातळीवरची असू शकते. अशा वेगवेगळ्या पातळीवरच्या त्याच्या क्षमतांचा योग्य पद्धतीने विकास करणं. मग आरोग्य झालं, मग अन्न वस्त्र निवारा झालं, मग शिक्षण झालं, मग त्यासोबतच टेक्निकल अलीकडे वाढलेली एक गरज तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाची गरज ही देखील मी प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे हे यासाठी म्हणावं लागेल कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन शाळांचं आपण बघतोय की आपली इथे असलेले जे पालक वर्ग असतील त्या पालकांची पाल्य ऑनलाईन वर्गांमध्ये शिकता आहेत. किंवा मग महाविद्यालयीन स्तरामध्ये आपण बघतो की तिथे संगणक प्रशिक्षण झालेलं आहे. मग त्या संगणकाच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन एज्युकेशन असेल किंवा मग जगभरातलं, कारण जग हे खेडं झाले, तर या जगभरातल्या खेड्यामध्ये किंवा जगभरामध्ये असलेल्या ज्या विविध ज्ञानशाखा आहे त्या ज्ञानशाखांचा त्याला परिचय होणं, त्या परिचयासाठी असलेली जी काही, कारण इंटरनेटच्या माध्यमातून काय प्रसारित केले जावं किंवा इंटरनेटवर काय पब्लिश केले जावं किंवा कुठल्या वेबसाईटवर बंदी आणली जावी, या सगळ्या संदर्भामधले जर सगळे रोल असतील तर ते घेण्याचं किंवा त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही शासकीय विभागातल्या प्रशासकीय सायबर सेल डिपार्टमेंटची आहे. मग त्यासोबतच ही जबाबदारी देखील शासनाची आहे की इथल्या नागरिकाला, इथला जो विद्यार्थी वर्ग असेल, इथला जो नागरिक असेल, जो इंटरनेट, कारण इंटरनेट हे बहुतांशी आताच्या क्षणाला देशातली 50% च्यावर जनता ही इंटरनेट हाताळते आणि मग ती हाताळत असताना त्याच्यापर्यंत योग्य पद्धतीची माहिती की ती माहिती ही एक आपण ज्या विषयावर आता चर्चा करत आहोत, समताधिष्ठित समाज निर्मिती, या समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी ती माहिती त्याला माणूस म्हणून योग्य पातळीवर घडवणारी असेल तर ती त्याच्यापर्यंत पोहोचवणं ही देखील तंत्रज्ञानाची एक जमेची बाजू आहे. तर टेक्निकली त्याला डेव्हलप करणं, मग त्या टेक्निकलमध्ये फक्त संगणकच येत नाही, मग त्याच्यामध्ये मग त्याच्या ब्रांचेस आहेत खूप साऱ्या, मग ते इंजिनिअरिंग पासून असेल तर ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधल्या वेगवेगळ्या शाखा असतील, हे सगळं देखील मग शासनाच्या जबाबदारीमध्ये येतं. तर बोलत असताना की आपण ज्यावेळी समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या बंधुतेकडे येतो, तर या बंधुतेकडे येत असताना या मूलभूत भूमिका ज्या आहेत तर त्या मूलभूत भूमिकांमधून जाणीव कसली, तर जाणीव याची प्रगल्भ होणं की मी भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिक म्हणून माझा सगळ्यात महत्वाचा जो जबाबदारीचा रोल आहे, तर हा जबाबदारीचा रोल काय असेल, तर माणूस म्हणून माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे, त्याच्या न्यायाची गळचेपी होता कामा नाही,
त्याचा समतेचा हक्क त्याचा हिरावला जाऊ नये, त्यासोबतच त्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, या सगळ्या गोष्टी या बंधुतेपर्यंत येतात. आणि त्यासोबतच इथे असलेली जी काही पिढ्यानपिढ्या अद्यापही आपण बघतो की RSS असेल, सनातन संस्था असेल, विश्व हिंदू परिषद असेल, श्रीराम सेना असेल, किंवा मग अनेक पातळीवर काम करणाऱ्या, मग अलीकडे आलेला रामदासी बैठकांचा संप्रदाय असेल, या सगळ्या गोष्टी मनुवादाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मनुवादच मुळात हा पुरुष सूक्तामध्ये जे ऋग्वेदातलं पुरुष सूक्त आहे, या पुरुष सूक्तातल्या चातुर्वर्ण्याची विषमताधारित मांडणी करणार आहे. तर याकडे घेऊन जाणं ही जी मांडणी आहे, तर या मांडणीला आपल्याला विरोध करता आला पाहिजे. आणि त्या मांडणीला विरोध करून आपल्याला बंधुता, मग ही बंधुता कशातली असेल, तर बंधुतेचं सगळ्यात जिवंत उदाहरण आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं. आणि त्या बंधुतेमध्ये तिच्याकडून शिकण्यासारखं असतं. म्हणजे की आईसारखं विद्यापीठ नाहीये जिला बंधुतेतली इक्विलिटी सगळ्यात बेस सहित मांडता येते. म्हणजे घरातल्या प्रत्येकाला लागणाऱ्या आपल्या दैनंदिन आहारापासून तर तुमच्या बाहेरील गरजा, म्हणजे माझ्या मुलाला शाळेत काय लागतं, किंवा मग माझ्या मुलीला शाळेत काय लागतं, किंवा मग तिला जगत असताना तिच्या गरजा काय आहेत, किंवा मग माझ्या मिस्टरांना काय लागतं. म्हणजे तिच्याकडे असलेलं समतेचं विद्यापीठ म्हणून मी आईला म्हणेल की, तर त्या समतेच्या विद्यापीठाकडून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की बंधुता कशी रुजवायची. म्हणजे त्या बंधुतेला रुजवत असताना ती बॅलेन्स्ड पद्धतीने ती बंधुता कशी रुजवते. म्हणजे स्वयंपाक करत असताना भाजीमध्ये मिठापासून तिखटापर्यंत आणि फोडणीला लागणाऱ्या जिऱ्या मोहरीपासून तर तेलाचा मारा अति होऊ नये इथपर्यंतची तिने केलेली इक्वलंट मांडणी आणि प्रत्येकाच्या जिभेच्या चवीसहित त्याच्या शरीराची देखील त्यामध्ये कशा पद्धतीने निगा राखली जाईल याची काळजी ती किती बॅलन्स घेते. तर ही बॅलन्स काळजी मला भारतीय नागरिक म्हणून मला ती घेता आली पाहिजे. आणि ती घेत असताना मग मला त्या ठिकाणी मला बंधुता कशी रुजवता येईल. मग ही बंधुता कशातली असेल, तर ती माझ्या बोलण्यातली असेल, ती माझ्या वागण्यातली असेल, ती माझ्या लिखाणातली असेल, ती माझ्या राहण्यातील असेल. त्यासोबतच ती माझ्या व्यक्ती म्हणून दिलेल्या अधिकारांमधल्या अभिव्यक्तीच्या आदरासहित, रिपीट करते की व्यक्ती म्हणून माझ्या अभिव्यक्तीच्या आदरासहित समोरच्याही अभिव्यक्तीला व त्याच्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला न दुखावता नागरिक म्हणून देशाप्रती, व्यक्तीपासून तर देशापर्यंतचं असलेलं जे कर्तव्य आहे तर तिथपर्यंत ती कुठेही विषमताकारक नसेल, विषमतेला पोषक नसेल, अशा पद्धतीची ती जी आहे. तर हे बंधुता या मूल्याला अपेक्षित आहे. म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या राहण्यातून, माझ्या लिखाणातून, मग मी काही असो, मी श्रमिक असेल, मी श्रमिक वर्गामध्ये असेल, किंवा मग मी ज्याला अलीकडे इंटेलेक्च्युअल क्लास म्हटलं जातं, मी असं म्हणत नाही की याच क्लासला इंटेलेक्च्युअल म्हणावं. श्रमिकांकडे असलेली श्रम करण्याची जी ताकद आहे आणि त्यामध्ये किती मनाचं ओझं कशा पद्धतीने हाताळावं आणि योग्य पद्धतीने पोहोचावं यासाठी देखील एक इंटेलेक्च्युअलिझम लागतो, तो त्यांच्याकडे आहे. पण ज्यांना शब्दांची जाण आहे आणि शब्दांमध्ये ती लोक मांडणी करतात, लिखाणातून असेल, बोलण्यातून असेल, त्यामध्ये मग सांस्कृतिक क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, किंवा मग ज्याला आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, त्या वृत्तपत्रकारितेचा स्तंभ असेल, ते असेल, हा वर्ग असेल, तर आपण ती भूमिका प्रकर्षाने पडताळून पाहिली पाहिजे. आपण आपल्या ठिकाणी पडताळून पाहिली पाहिजे की माझ्या कृतीतून माझी जी कृती ही जाहीर कृती आहे ती व्यक्तिगत पातळीची असू की, म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही डोमेस्टिकली व्हायलन्स करू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये चार चौघांमध्ये तुमचा जातीय अभिनिवेश कायम ठेवत तुम्ही तिथे स्टेटमेंट देऊ शकता. पण उंबरठ्याच्या बाहेर जाऊन तुम्ही अगदी किती समता अधिष्ठित आहात आणि बंधुतेला किती तुम्ही जपणारे आहात अशा पद्धतीने दुहेरी किंवा दुटप्पी भूमिका तुम्ही बाळगावी असंही मला अपेक्षित नाही. हे सगळं बोलत असताना तर माझी भूमिका ही ट्रान्सपरंट असावी. ते ट्रान्सपरंट मी 10x10 मध्ये जे स्टेटमेंट देईल तेच माझं हे मग बाहेरच्या तुमच्या गावाच्या एकूणच व्यासाच्या हिशोबाने ते असेल. म्हणजे मी 10 जणांमध्ये बोलेल ते मी लाख लोकांमध्येही बोलेल. आणि ते बोलत असताना मग मी समता, न्याय, स्वातंत्र्य आणि ज्या बंधुता या मूल्यावर आपण चर्चा करत आहोत ते बंधुता याचं हनन होणार नाही.
याविषयीची मी काळजी घेईल. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता, धर्मनिरपेक्षता, बंधुतेकडून धर्मनिरपेक्षता. आता विचार करा की पहिलं मूल्य समता आहे, दुसरं मग स्वातंत्र्य आहे, तिसरं न्याय आहे, मग बंधुता आहे, मग धर्मनिरपेक्षता आहे. आता तुम्ही म्हणाल की धर्मनिरपेक्षताचा आणि या आधीच्या 4 मूल्यांचा काय संबंध येतो? तर धर्मनिरपेक्षता घटनाकारांनी, बाबासाहेबांनी घटनेत अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की तुमच्या व्यक्तिगत उपासना व श्रद्धा, तुमच्या व्यक्तिगत उपासना व श्रद्धा हे करण्याचं किंवा त्याला आचरण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य जपत, हे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता का? तर हे स्वातंत्र्य जपत धर्मनिरपेक्षतेमध्ये अगदी त्याला ब्रॉडली मी म्हणेल की त्याला आपण अगदी ब्रॉडली लक्षात घेण्यासारखं आहे की धर्मनिरपेक्षतेमध्ये तुमच्या श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य जपत तुम्हाला धर्मनिरपेक्षता हे मूल्य कसं पाळावं लागेल आणि आधीच्या 4 मूल्यांशी कसं जोडलेलं आहे? तर माझ्या धर्मनिरपेक्षतेमध्ये माझ्या वैयक्तिक उपासना व श्रद्धा स्वातंत्र्य यासोबतच मला त्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेने जी शोषणाची साखळी कायम केली आहे, त्या शोषणाच्या साखळीमध्ये कर्मकांड नावाची एक बाब त्यामध्ये आपल्याला सापडते. आणि मग कर्मकांडाधारित शोषण, हे कर्मकांडाधारित शोषण तुम्हाला धर्मनिरपेक्षतापासून लांब नेतं. कर्मकांडाधारित शोषण हे जिवंत माणसासहितच भारतीय संविधानाने दिलेल्या जल, जमीन, जंगल आणि जिवंत माणूस, नदी, नाले, वनस्पती जे जे काही असेल त्या सगळ्यांचं हनन करायला तुम्हाला शिकवतं. आणि मग त्या ठिकाणी त्याचं हनन होऊ नये आणि म्हणून त्यासोबतच त्यातून शोषणाची साखळी कायम होऊ नये. म्हणून माझ्या धर्माने मला जर सांगितलंय की मी घरात बसून माझ्या घरात देवघर असावं, किंवा मग माझ्या घरामध्ये क्रॉस असावा, किंवा मग माझ्या घरामध्ये मला नमाज पढण्याचा कोपरा असावा, किंवा मग माझ्या घरामध्ये मला त्रिसरण पंचशील म्हणण्याची मुभा असावी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आताच्या क्षणाला असलेल्या 113 धर्म भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सापडतात, म्हणजे धर्म आणि त्याच्या शाखा उपशाखा पण त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपासना पद्धती, या सगळ्या उपासना पद्धतीमध्ये मला व्यक्तिगत पातळीवर, पण व्यक्तिगत पातळीवरही हे करत असताना मग मी त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेमध्ये काय येतं? तर मग या धर्मनिरपेक्षतेमध्ये मी बळी ही परंपरा मी मान्य करणार नाही. नाहीतर आपण पाहतो की अंधश्रद्धेच्या नावाखाली अगदी मुक्या प्राण्यांपासून तर जिवंत माणसांपर्यंत बळी देण्याची घाण परंपरा आपल्याला सापडते, जी की अतिशय अमानवीय व रानटी, म्हणजे आश्मयुगातल्या त्या परंपरा आहेत. त्या आश्मयुगातल्या परंपरा अद्यापही फॉलो करणारी आणि त्याला धर्माची जोडणी देणारी अगदी एक आपण म्हणू की चीप क्लास मेंटॅलिटी अद्यापही आपल्याकडे वर्क करते. तर ही मेंटॅलिटी सामाजिक पातळीवर त्याचे दुष्परिणाम घडवते आणि मग त्यामध्ये मग आपल्याला सापडतं की त्यातून सामाजिक नैतिकतेचं अधपतन होतं. बघा, जोडलं गेलेलं आहे. आम्ही मगाशीच बोलत असताना म्हटलं की हे 4 प्रत्येक मूल्य हे साखळीबद्ध आहे. मग धर्मनिरपेक्षता हे मूल्य आधीच्या 4 मूल्यांमध्ये सामाजिक नैतिकता, जे समता आणि बंधुतेशी, स्वातंत्र्य आणि न्यायाशी इन्क्लुडेड आहे. तर या इन्क्लुडेड असलेल्यामध्ये सामाजिक नैतिकता, या सामाजिक नैतिकतेमध्ये असलेला जो महत्वाचा मुद्दा आहे, रोहितजी आपण बोलूयात याविषयी. तर तो असलेला जो काही मुद्दा आहे, तर त्या गोष्टीमध्ये असलेली माझी धर्मनिरपेक्षता, माझ्या धर्माचरणामुळे किंवा माझ्या उपासना व श्रद्धा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीमुळे इतरांच्या धर्म किंवा इतरांच्या श्रद्धा व उपासनेमध्ये कमतरता आहे, किंवा ते वाईट आहेत किंवा ते चुकीचे आहेत. ते वाईट व चुकीचे आहेत कुठल्या अर्थाने? त्यामध्ये जर माणूस म्हणून माणसाचं शोषण होत असेल, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नवला जात असेल, भारतीय संविधानाने दिलेल्या इथल्या प्रत्येक घटकाचं ज्या ज्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी आहेत किंवा त्यांच्या न्यायाची व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी इक्वेलिटीची व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची व्यवस्था आहे, त्या घटकाचं शोषण होत असेल, तर ती गोष्ट मात्र वाईटच आहे. तर त्या गोष्टीचं समर्थन आपल्यापैकी कुणीही करणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. तर ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून मग हे करत असताना माझ्या धर्मनिरपेक्षतेसोबत मला इतरांच्या धर्माविषयीची आदराची भावना देखील मला वृद्धिंगत करता आली पाहिजे त्याविषयी. नाहीतर आपण बघतो की एकीकडे असलेली संघ नावाची जी अतिशय चुकीच्या पद्धतीची मांडणी करणारी संघटना आहे, आणि मग त्या संघाच्या असलेल्या ज्या काही शॅडो आर्मीज आहेत आताच्या क्षणाला देशामध्ये काम करणाऱ्या, या सगळ्या शॅडो आर्मीज ज्या पद्धतीने भारतात
हिंदुत्ववादाचा प्रोपोगंडा राबवतात आणि हिंदुत्ववादाचा प्रोपोगंडा राबवत असताना मग इथले मुस्लिम कसे वाईट आहेत, इथले ख्रिश्चन कसे आक्रमककारी आहेत आणि मग इतर धर्मांविषयी त्यांची असलेली जी काही नकारात्मक रूपं आहेत, तरी ही नकारात्मक रूपं माणसाला माणूस म्हणून मारणारी आहेत. आणि मग संविधानाच्या पहिल्या 4 मूल्यांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्थाच तयार होऊ नये यासाठी काम करणारी यांची ही मांडणी आहे. तरी ही मांडणी आपल्याला नाकारायची, तर या 4 मूल्यांना अपेक्षित असलेली आणि त्यातलं मग एक साखळीबद्ध असलेलं धर्मनिरपेक्षता हे मूल्य माझ्या जगण्याचा भाग झाली पाहिजे. माझ्या जगण्याचा आपण व्हॅल्यूज या फक्त बोलण्यापुरत्या किंवा मी म्हणेल किंवा त्या भाषणापुरत्या किंवा मग त्या माझ्या वैयक्तिक स्वार्थापुरत्या मर्यादित न राहायला पाहिजे, तर व्हॅल्यूज ह्या माझ्या जगण्याचा भाग होऊन त्या सामाजिक स्तरावर माझ्याकडून जगल्या गेल्या पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्यावेळी सामाजिक नैतिकता तसं सामाजिक मूल्य, भारतीय संविधानाची मांडणी ही सामाजिक मूल्यांची मांडणी आहे. या सामाजिक मूल्यांच्या मांडणीला समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. मग तिथून आपण धर्मनिरपेक्षता, मग लोकशाही, समाजवादी गणराज्य. आता लोकशाही विषयी बोलत असताना मी सुरुवातीलाच म्हटले की लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालविलेलं लोकशासन म्हणजे लोकशाही. मग समाजवादी, मग समाजवादाची मूल्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की समाजवादाच्या मूल्यांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेपासून तर इथल्या सामाजिकतेसोबतच इथल्या प्रत्येक घटकाचा समुचित विकास आणि त्याला मग आधीच्या महत्वाची 4 मूल्ये जी आहेत, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, या 4 मूल्यांच्या मांडणीसहित दिलेलं राजकीय दृष्टिकोनातून शासकीय व प्रशासकीय स्वरूप ही आहे समाजवादी लोकशाही गणराज्य. कारण आपण राज्यांमध्ये राहतो, पण आपल्याकडे काही अमेरिकेत ज्या पद्धतीने राज्यांसाठी स्वतंत्र संविधान आणि देशासाठी स्वतंत्र संविधान असं आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत एकच संविधान आहे आणि दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी एकच मांडणी, एकच न्यायाची व्यवस्था आहे. आणि ही एकच न्यायाची व्यवस्था कुठे असेल तर ही भारतीय संविधानामध्ये आहे. भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा समाजवादी लोकशाही गणराज्य. यानंतर एक येतं जे मला बेसिकली खूप आवडतं की त्यामध्ये आपण प्रिअम्बल वाचत असताना आपण सगळी वरची मूल्य वाचतो, पण या वरच्या मूल्यांना बेसिकली जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावणं. तर प्रतिष्ठा उंचावणं म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला भांडवलीच्या सूत्राने अदानी अंबानी करणं किंवा त्यांच्या हातीत आर्थिक सत्ता सूत्र देणं किंवा मग हुकुमशाहीच्या माध्यमातून संघधार्जिणं असलेलं आताचं जे काही केंद्र सरकार आहे तर त्या पद्धतीच्या मानसिकतेची लोक राजसत्तेमध्ये बसवणं हे नाही. तर व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावणं म्हणजे काय, तर ॲज अ पर्सन म्हणून त्याच्या जगण्याचा महत्वाचा भाग असलेली जे आधीची मूल्य आहेत, ज्या मूल्यांविषयी मी मागापासून तुमच्याशी बोलते, तर ह्या मूल्यांमध्ये असलेला जो काही जगण्यातला भाग आहे, मॉरल सोशल व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणू, सामाजिक नैतिक मूल्य ज्याला आपण म्हणू, त्या सामाजिक नैतिक मूल्यांसोबत शासकीय प्रशासकीय दृष्टिकोनातून देखील ती तितकीच महत्वाची मूल्य आहेत. तर शासन प्रशासनाच्या मूल्यांसहित शासन प्रशासनाने ती मूल्य फॉलो करत, मग इथल्या प्रत्येक नागरिकाने कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून ती मूल्य फॉलो करत व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावणं म्हणजे त्याला प्राऊडली जगता येणं. नाहीतर आपण पाहिलं की लॉकडाऊनच्या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये साधारणतः एक आकडा सांगतो, गेल्या काही काळामध्ये पुस्तकं आली त्या विषयावरची, तर 5 कोटी लोक पायी चालत गेली. आणि हा 5 कोटी आपल्या घरापर्यंत 1200, 1500, अगदी 2-2 हजार मैलाचा प्रवास करणारी ही जी सगळी आपलीच देश बांधव होती, ही कोण होती, तर हा श्रमिक वर्ग होता. याला का चालत जावं लागलं, याच्या भाकरीसाठी याला का विस्थापित व्हावं लागलं, याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अगदी बिहारमधल्या अगदी छोट्याशा खेड्यामधून असेल, पश्चिम बंगालमधल्या अगदी छोट्याशा खेड्यामधून असेल. मी स्वतः 16 मार्चला ज्यावेळी प्रवास करत होते, लॉकडाऊन डिक्लेअर झालं, तर त्यावेळी मुंबईवरून माझ्या भुसावळपर्यंत येईपर्यंत असलेली आसाम, मणिपूर, नागालँडमध्ये असलेली माझी 7 सिस्टर्स मधले माझे बांधव असतील, तर तिथे आणि अगदी कोवळ्या वयाची होती, काही विशिष्ट असं वय पण या मुलांचं नव्हतं. 18, 19, 20, 22, 25 अगदी. आणि ही मुलं काम काय करतात, तर कुठल्या तरी चायनीजच्या लोडगाडीवर, कुठल्या तरी हॉटेलमध्ये, कुठल्या तरी सर्वंट बॉय म्हणून ही लोक काम करतात. तर यांना आपल्या राज्यातून इतक्या 2-2.5 हजार किलोमीटरपर्यंत लांब का राहावं लागतं,
तर हे सगळंच्या सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आणि हे सगळं का करावं लागतं, तर यासाठीच हे सगळं होतंय. 5 कोटी लोकांना पायी का चालत जावं लागलं. महाराष्ट्रातल्याच दैनिक वृत्तपत्रांचा आकडा होता की 150च्या वर महिला रस्त्याने चालत असतानाच प्रसूती झाल्या. साधारणतः 19 लोक, अतिशय मृत्यू हा कुणाचाही असतो तो वाईटच असतो, तर 19 लोक मृत्युमुखी पडली. आणि ही मृत्युमुखी पडत असताना त्यातल्या साधारणतः 12 ते 15 जणांच्या मरण्याचं कारण हे होतं की तो प्रवास करत असताना त्यांच्या शरीराची होत असणारी झीज आणि त्यांना योग्य पद्धतीने खायला न मिळणं किंवा त्यांची पाण्याची त्यांची त्रासदी उभं राहणं, या सगळ्या गोष्टी मुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. तर हे सगळं का होतंय, म्हणजे स्वातंत्र्याच्या 70 नंतरही आम्हाला इतक्या मोठं ज्यावेळी आमच्यावर कोविडसारखं एक राजकीय संकट उभं केलं गेलं जगावर, तर या राजकीय संकटामध्ये वाताहत का झाली, तर याच्या मागची कारणं पण आपल्याला शोधता आली पाहिजेत, याची आपल्याला चिकित्सा देखील करता आली पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला ही मूल्य सामाजिक पातळीवर देखील रुजवण्यासाठी इथली राजकीय व्यवस्था, इथली प्रशासकीय व्यवस्था कमी पडलेली आहे. आणि म्हणून मग जनआंदोलनं म्हणून ज्यावेळी आम्ही स्वतः अगदी प्राऊडली जय भीम असं म्हणतो, तर हे प्राऊडली जय भीम म्हणत असताना मी म्हणेल की इथे आत्ताच्या क्षणाला लाईव्ह पाहणारे माझे प्रत्येक मित्रमैत्रिणी असतील, त्यानंतर जे काही व्हिडिओ पाहतील किंवा माझ्यासोबत काम करत असलेली किंवा वेगवेगळ्या जनआंदोलनाच्या माध्यमातून भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली जे काही समाज व्यवस्था आहे त्याच्या जडणघडणीसाठी आपला वेळ असेल किंवा आपला पैसा असेल किंवा ज्या का आपण 4 व्हॅल्युएशन्स असतील तर त्या देऊन आपण वेळ देतो, तर ही लोक असतील, तर मी म्हणेल की आपण त्या ठिकाणी कमी पडलोय, त्या ठिकाणी ही व्यवस्था कमी पडली तर आपण ती जबाबदारी घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने गरज आहे की भारतीय संविधानाने दिलेली समताधिष्ठित समाज निर्मितीसाठीची जी काही व्यवस्था आहे, तर ही समताधिष्ठित समाज निर्मितीची जी काही मूल्य आहेत, तर ही मूल्य आणि ती मूल्य कुणासाठी आहेत, नाहीतर डायव्हर्शन मोड प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑन केला जातो. राजकीय सरंजामी कॅपिटलाइज असलेली जी काही लोक आहेत, तर ती एका बाजूला बागुलबुवा उठवतात की भारतीय संविधान म्हणजे काय, तर एका विशिष्ट घटकासाठी लिहिलेल्या सवलती किंवा मग मगाशी म्हणजे बऱ्याच वेळा चर्चा होते की तुम्हालाच आरक्षण दिलं गेलं, आम्हाला काही दिलं नाही. हे बाबा, तू ज्या प्रवर्गातून येतो त्या प्रवर्गासाठी असलेल्या तरतुदींचा जो काही आता तू फायदा उचलतोस, तर तो फायदा भारतीय संविधानाने दिलेला आहे. तुला भारतीय संविधानाने तुला दिलेली ती मूलभूत तुझी गरज आहे ती तुला पुरवलेली आहे. त्या ठिकाणी तुझ्यापर्यंत ती योग्य पातळीवर पोहोचलं नाही किंवा भारतीय संविधानाने मांडलेली जी काही मॉरल व्हॅल्यूज की जे सोशल मॉरल व्हॅल्यूज आहेत, त्या सोशल मॉरल व्हॅल्यूज ॲब्झॉर्ब होत अगदी शेवटच्या घटकापर्यंत का पोहोचलं नाही, त्यावर आधारित राजकीय किंवा प्रशासकीय अपयश असेल, त्या वैचारिक भूमिकेतून असेल किंवा मग त्या योजनांच्या माध्यमातून असेल, ते पोहोचवण्यासाठीचं अपयश असेल, तर ते अपयश इथल्या अभिजनवादी राजकारणाचं आहे. म्हणून आपल्याला देखील हे लक्षात घ्यावं लागेल की आम्हाला राजकीय पर्याय देखील चांगल्या पद्धतीने निवडावे लागतील. आम्हाला योग्य पातळीने भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली जी काही मूल्य आहे त्या मूल्याधारित समाज निर्मितीसाठी झटणारी राजकीय भूमिका स्वीकारावी लागेल. त्या राजकीय भूमिकेचं सामाजिकीकरण करणं आणि त्या सामाजिकीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान हे माझं आहे. त्यावेळी माझ्यासारखी पारलिंगी समुदायातली घटक बोलते, तर ती पारलिंगी समुदायातली घटक ज्यावेळी बोलते तर ती इतकी प्राऊडली का बोलते, तर माझ्यापर्यंत ही जाणीव किंवा हे प्राऊडली बोलण्याचं धाडस कुणी मला दिलंय, तर हे भारतीय संविधानकर्त्यांनी दिलेलं आहे, भारतीय संविधानाने दिलेलं आहे. ते महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड मोठ्या त्याग आणि संघर्षाने आणि त्यांनी दिलेल्या अथक योगदानातून, ते योगदान केवळ फक्त असं तथाकथित कागदावर कच्ची चिठ्ठी उतरवणारं नव्हतं, तर ते कृतिशील योगदान होतं. या कृतिशील योगदानातून ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून मग आपली सगळ्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रजासत्ताकाच्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता, लोकशाही, समाजवादी गणराज्य, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवादी गणराज्य आणि मग त्याच्या महत्वाची गोष्ट असलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावणं, यासाठी असलेलं जो काही मी नेहमी बोलताना म्हणते की भारतीय संविधान म्हणजे काय आहे, तर भारतीय संविधान हा मानव मुक्तीचा 395 कलमी जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यामध्ये मानव मुक्तीची मूळ भूमिका आहे. या मानव मुक्तीच्या मूळ भूमिकेला त्याच्या
अँबलमधून समजून घेणं, त्याच्या उद्देशिकेतून समजून घेणं आणि मग त्या 395 कलमांना समाजासमोर त्याला आपण टप्प्याटप्प्याने मांडणं. कारण प्रत्येकालाही समजेल असं होणार नाही, पण त्याला त्याच्यासाठी असलेली जी काही भूमिका भारतीय संविधानाने दिलेली असेल, मग ती श्रमिकांसाठी दिलेली असेल, मग ती इथे असलेल्या शेड्यूल कास्ट असेल, इथे असलेला SC ST NT VJ, इथे असलेला OBC, इथे असलेला ओपन, इथे असलेला श्रमिक असेल, इथे असलेला पगारदार असेल, तर या प्रत्येकासाठी भारतीय संविधानाने काय दिलंय हे त्याला समजावून सांगणं, त्याचं कॅटेगरायझेशन करणं आणि त्याला त्याच्यापर्यंत भारतीय संविधान करताना काय विपरीत होतं आणि संविधानाने काय दिलंय हे समजावून सांगण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण मी म्हणेल की हा संकल्प करूया की भारतीय संविधानाला असलेली समताधिष्ठित समाज निर्मिती आणि या समाज निर्मितीसाठी असलेली अपेक्षित मूल्यांची पेरणी करणं हा वसा आपण घेऊया आणि समजावून सांगूया. निव्वळ अभिवादन करणं किंवा मग सकाळी जाऊन झेंडावंदनासमोर राष्ट्रगीत म्हणणं आणि मग उद्देशिका वाचून घरी येणं आणि घरी आल्यानंतर मग सगळ्या TV चॅनल्सवर चाललेले असलेले देशभक्तीचे कार्यक्रम पाहणं, यातून समाजमन कितपत घडतं याविषयी साशंकता आहे. पण समाजमन जडणघडणीसाठी असलेली संवादाची प्रक्रिया कायम करणं जे बहुजन संघटकचं पेज करतंय. तर अशा संवादाच्या प्रक्रियेला ऑनलाईन असेल, मग अशी बोलत असताना म्हटलं की टेक्नॉलॉजी ही गरज आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, आपल्या गाव पातळीत असेल तर ते आपण सगळे करूया. प्रदर्शनीचा वापर करूया. आपण वेगवेगळ्या पातळीवर प्रदर्शनी लावू शकतो, आपण भाषणांचे कार्यक्रम ठेवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर आपण करूया आणि भारतीय संविधानाला काय अपेक्षित आहे आणि भारतीय संविधान समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी किती मूलभूत भूमिका मांडतं हे आपण या प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांपर्यंत पोहोचूया. एक चांगले नागरिक होऊ आणि प्रत्येक आणि एक लोकशाहीवादी या मूल्यांना अपेक्षित असलेला नागरिक होऊ आणि सोशल मॉरल व्हॅल्यूजला जपत आपण व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावणं, नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणं यासाठी कटिबद्ध राहू. एवढंच बोलून थांबते. बहुजन संघटकचे ऑर्गनायझर्स आणि कोऑर्डिनेटर टीम यांनी मला माझं मत मांडण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रिप्लाय आणि रिस्पॉन्स दिला. त्यासाठी आपले आभार व्यक्त करते. सर्वांना पुनश्च एकदा क्रांतिकारी सन्मानानं जय भीम, जय संविधान, जय भारत आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून इन ॲडव्हान्स भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगलकामना व शुभेच्छा.